नमस्कार. सकलमच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज एका वेगळ्या विषयावर आपण संवाद साधणार आहोत. हा विषय आहे माजी लष्कर प्रमुख जनरल एम एम नरवणे यांच्या पुस्तकासंदर्भातला. जनरल नरवणे हे भारताचे लष्कर प्रमुख होते. डिसेंबर 2019 ते एप्रिल 2023 या काळात त्यांनी देशाच्या लष्कराचं नेतृत्व केलं. निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपल्या आठवणीवर आधारित एक ग्रंथ किंवा पुस्तक लिहिलं, ज्याचं नाव फोर स्टार डेस्टिनी असं आहे. हे पुस्तक तयार झाल्यापासून त्याच्यावर आक्षेप वाद आहेत, पण ते काही प्रत्यक्षात प्रसिद्ध झालं नाही. याचं कारण पुस्तक प्रसिद्ध व्हायच्या आधी त्याच्यातले काही तपशील, हे जशी एक प्रथा असते की नवं पुस्तक येतं त्याच्या आधी त्याचे काही अंश प्रकाशित होतात, प्रसिद्ध होतात वेगवेगळ्या माध्यमातून. तसे एका वृत्तसंस्थेनं ते अंश प्रसिद्ध केले आणि त्याच्यावर सरकारची नजर पडली. सरकारच्या संरक्षण मंत्रालयानं हे पुस्तक स्क्रुटनीसाठी म्हणून किंवा रिव्ह्यूसाठी म्हणून तपासणीसाठी पाठवायला सांगितलं आणि हे पुस्तक प्रकाशित करणारी पेंग्विन नावाची जी कंपनी आहे, त्या कंपनीनं ते संरक्षण मंत्रालयाकडे दिलं. त्यानंतर 2 वर्ष उलटून गेली, अजूनही ते पुस्तक प्रकाशित करावं यासाठी काही ग्रीन सिग्नल संरक्षण मंत्रालयाकडे किंवा लष्कराकडून मिळालेलं नाही. तर हे पुस्तक आता अचानक चर्चेत यायचं कारण काय? तर काल संसदेमध्ये राहुल गांधी यांनी या पुस्तकाचा किंवा या पुस्तकावर आधारित एक लेख कायवान नावाच्या मासिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे. त्या लेखाचा हवाला देत बोलायला सुरुवात केली आणि त्याला सत्ता पक्षाकडून प्रचंड आक्षेप घेण्यात आला. असं काय आहे त्या पुस्तकामध्ये ज्याच्यामुळे इतका गोंधळ संसदेत व्हावा आणि संसदेबाहेर त्याच्यावर गदारोळ माजला आहे, त्याच्यावर आज आपण बोलणार आहोत आणि त्याचे राजकीय अर्थ काय यावेळी आपण बोलणार आहोत. तर मुद्दा असा आहे की ही पुस्तक प्रकाशित व्हायच्या आधीच त्याचं प्रकाशन थांबवण्यात आलं, तसं त्याला कळवण्यात आलं. काल राहुल गांधींनी या पुस्तकाचा संदर्भ देत एक तर त्याच्या आधी भाजपचे एक खासदार राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या चर्चेत बोलले होते आणि त्यांनी काँग्रेसच्या राष्ट्रप्रेमाविषयी प्रश्न उपस्थित केले होते. त्याचा उल्लेख करत राहुल गांधी असं म्हणाले की त्याला मला उत्तर द्यायचं आहे आणि राष्ट्रप्रेम म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगणार आणि त्या संदर्भात जनरल नरवणे यांच्या पुस्तकातले काही कोट्स मला वाचून दाखवायचे आहेत. आता जनरल नरवणे यांच्या पुस्तकातले कोट्स वाचून दाखवायचे आहेत म्हटल्याबरोबर सत्ताधारी पक्षातल्या नेत्यांचे कान टवकारले आणि तिथंच लक्षात आलं की यामध्ये काहीतरी अशी गडबड आहे की जी सत्ताधारी पक्षाला लोकांसमोर यावी असं वाटत नाही. आणि त्यानंतर बराच काळ नियमांवर तांत्रिक खल केला गेला की कोणत्या नियमानुसार राहुल गांधींना हे उल्लेख करता येणार नाही. जे पुस्तक प्रकाशितच झालं नाही त्या पुस्तकातले उल्लेख तुम्ही करू कसे शकता, अशा प्रकारचा प्रश्न राजनाथ सिंहांनी केला, गृहमंत्री अमित शहा यांनी केला, किरण रिजिजू संसदीय कार्यमंत्री आहेत त्यांनी आक्षेप घेतला, निशिकांत दुबे यांनी आक्षेप घेतला. म्हणजे सत्ताधारी पक्षाचे एकाहून एक नेते त्यावर आक्षेप घेत होते आणि राहुल गांधींनी यावर बोलू नये असं म्हणत होते आणि अध्यक्षांनीही त्यांना या विषयावर नियमानुसार बोलता येणार नाही असं सांगितलं. तर यातली नियमाची तांत्रिकता हा एक भाग आहे. त्याच्याविषयी 2 पर्स्पेक्टिव्ह आहेत की ज्या नियमानुसार राहुल गांधींना पुस्तकाचा किंवा लेखाचा रेफरन्स देऊन बोलता येणार नाही असं सांगितलं गेलं, तो नियम असं सांगतो की सभेच्या कामकाजाशी निगडीत असा जर एखादा उल्लेख वर्तमानपत्रात, पुस्तकात किंवा अन्य कुठेही असेल तर तो करण्याची मुभा बोलणाऱ्या वक्त्याला आहे. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरू होती आणि अभिभाषणात नॉर्मली सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा उल्लेख असतो. देशात संरक्षण, परराष्ट्र असे सगळे मुद्दे त्यात असतात. तर त्याला अनुषंगून असा उल्लेख करता येतो की नाही यावर मतभेद होते. हा एक भाग झाला. प्रश्न असा आहे की हे उल्लेख काय होते आणि ते सरकारला एवढे झोंबले का? तर त्यासाठी जे काही कायवान मासिकात प्रसिद्ध झालेले उल्लेख आहेत आणि यापूर्वी वेगवेगळ्या ठिकाणी नरवणेंच्या पुस्तकातले अंश म्हणून जे प्रसिद्ध झाले त्याच्याकडे आपल्याला बघायला पाहिजे. तर ते जे प्रकाशित झालेलं आहे किंवा जे समोर आलेली माहिती आहे किंवा राहुल गांधी जे सांगू इच्छित होते ते तपशील सरकारला अस्वस्थ करणार आहेत. अस्वस्थ करणार काय आहे तर हा सगळा विषय आहे तो गलवान संदर्भातला. पुस्तक आहे ते संपूर्ण जनरल नरवणेंच्या लष्करी कारकिर्दीविषयी आहे. जवळपास 4 दशकांची कारकीर्द आहे आणि त्याविषयी त्यांनी सविस्तर त्यांच्या आठवणी लिहिल्या आहेत. त्या पुस्तकाच्या संदर्भातला ब्लर्ब हा जनरल व्ही पी मलिक यांनी दिलेला आहे. म्हणजे तेही कारगिलच्या काळात देशाचे लष्कर प्रमुख होते. तर अशा एका जनरलनं लिहिलेलं पुस्तक ज्याच्यावर ब्लर्ब आणखी एक जनरल देतो, तो काहीतरी आक्षेपार्ह लिहील, देशाच्या सुरक्षेला बाधा पोचेल असं लिहील, हेच मुळात म्हणजे मान्य करणं कठीण आहे. अशा प्रकारची गोष्ट आहे. तरी सरकारला असं वाटतं की
त्यामध्ये असं काही असू शकतं की जे पब्लिश केल्यानं काही अडचणी येऊ शकतात. तर ते तपशील काय आहेत, तर ते तपशील प्रामुख्यानं गलवानमध्ये जेव्हा चीनचं लष्कर घुसखोरी करत होतं, ते घुसखोरी होत असतानाचे जनरल नरवणे यांच्या काही आठवणी आहेत. आणि त्या आठवणी या विद्यमान सरकारला आणि सरकारचे नायक म्हणजे पंतप्रधानांच्या संदर्भात काही प्रश्न तयार करणार आहेत. जे आत्तापर्यंत समोर आलेलं आहे, अजून पुस्तक प्रसिद्ध झालेलं नाही, पण जे समोर आलेलं आहे वेगवेगळ्या माध्यमातून किंवा राहुल गांधी जे सांगू इच्छित होते त्यानुसार ज्या दिवशी चीनचे 4 रणगाडे भारताच्या दिशेनं येत होते आणि ते जवळ येत असताना त्या भागाचे जे कमांडर आहेत त्यांनी नरवणेंना विचारलं की याला प्रतिसाद कसा द्यायचा, आणि प्रतिसाद ऑब्व्हियसली लष्कराच्या दृष्टीनं आर्टिलरी फायर करून द्यायला पाहिजे. आणि आर्टिलरी फायर करणं हे म्हणजे तोफगोळे मारणं हे पाकिस्तानच्या बॉर्डरवर जवळपास नित्याची गोष्ट आहे. त्याच्यासाठी कोणाची वरिष्ठ स्तरावर परमिशन घेतली जात नाही, तो सेट प्रोटोकॉल आहे. पण चीनच्या सीमेवर असं होत नाही. चीनच्या सीमेवर एक गोळी जरी फायर करायची असेल तर वरिष्ठ स्तरावरून त्याची अनुमती घेतली जाते. त्यामुळं आपण बघितले की गलवानची जेव्हा चकमक झाली त्या चकमकीत प्रत्यक्ष गोळीबार झाला नव्हता. जे काही झालं ते ज्याला हँड फायटिंग म्हणतो आपण किंवा वाया जोडलेल्या काठ्यांनी चीनच्या सैनिकांनी हल्ला केला होता. तर त्या प्रकारची सिटी लढाई होती. प्रत्यक्ष गोळीबार काही तेव्हाही झाला नव्हता. तर अशी प्रत्यक्ष ॲक्शनची परवानगी तिथले त्या भागाचं नियंत्रण असले कमांडर मागत होते आणि जनरल नरवणेंनी ते पॉलिटिकल लिडरशिपकडं म्हणजे संरक्षण मंत्र्यांकडं हा मुद्दा नेला. संरक्षण मंत्र्यांना फोन करून सांगितले की यासाठी मला तुमच्या ऑर्डर्स हव्यात. त्याला काही काळ प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनी पुन्हा त्यांना फोन केला. आपले जे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहेत त्यांच्याशी संपर्क साधला आणि परराष्ट्र मंत्र्यांशी संपर्क साधला. नंतर राजनाथ सिंहांचा संपर्क झाल्यानंतर त्यांनी आज सांगितले की मी पंतप्रधानांशी बोलून आपल्याला कळवतो. आणि काही काळानं त्यांनी पंतप्रधानांशी बोलून सांगितलं की त्यांचा निरोप असा आहे की तुमच्या स्तरावर जे उचित वाटेल ते करा, असा तो उल्लेख आहे. आणि त्यानंतर असं त्यात नरवणेंनी म्हटलं असं जे काही अंश बाहेर आले आहेत त्यामध्ये दिसतं की नरवणेंना असं वाटलं की आता हा निर्णय माझ्यावर आला ही एक मोठी जबाबदारी आहे. स्वाभाविक आहे की राजकीय नेतृत्व निर्णय घेत नसताना लष्करी नेतृत्वानं कदाचित युद्ध पेटेल अशा प्रकारचा निर्णय घ्यावा लागणार आहे. तर ती निश्चितच मोठी जबाबदारी आहे. मी दीर्घ श्वास घेतला, काही मिनटं थांबलो, वेगळे वेगळे त्यामध्ये उल्लेख आहेत असं म्हटलं जाते. म्हणजे ती किती गंभीर विषय होता हे त्यातून लक्षात येते. याचा अर्थ काय होतो, तर लष्कर जेव्हा एक निर्णय मागते की आपल्याला चीनच्या संदर्भात काय ॲक्शन घ्यायची आहे, तेव्हा देशाचं राजकीय नेतृत्व ज्यांची ही प्राथमिक जबाबदारी आहे की आपल्याला निर्णय करायचा आहे, वाटाघाटीनं प्रश्न सोडवायचा आहे, जशाच तसं उत्तर द्यायचं आहे, काउंटर अटॅक करायचा आहे, जे काही करायचं त्याविषयी निर्णय घ्यायचा आहे. अशा वेळेला देशातलं राजकीय नेतृत्व म्हणजे प्रामुख्यानं संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान हे निर्णय घेत नव्हते, कालापिळ करत होते आणि अंतिमतः लष्करानं आपला निर्णय घ्यावा असं सांगत होते. हे राजकीयदृष्ट्या अत्यंत अडचणीचं आहे. म्हणजे काय, तर या सरकारचं एक सूत्र किंवा हे सरकार सत्तेवर येत असताना त्यांचं एक सतत एक नॅरेटिव्ह होतं किंवा एक सांगणं होतं की देशाला कणखर नेतृत्वाची गरज आहे, जशाच तसं उत्तर देणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे, चीनला लाल लाल आखे करून दाखवणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे असं सांगितलं जात होतं. गलवानच्या संघर्षाच्या वेळी असं लक्षात आलं की इतकं सोपं नसतं सभेत बोलणं आणि प्रत्यक्ष व्यवहारात तसं वागणं. याचा अर्थ असा नव्हे की सरकारनं जे काही केलं ते चुकीचं आहे असा त्याचा अर्थ काढायचं काही कारण नाही. त्या त्या परिस्थितीमध्ये त्या त्या वेळच्या सरकारला निर्णय घ्यावे लागतात. पण सत्तेच्या बाहेर असताना आपण जे बोललो आणि सत्तेत असताना तेच करायची वेळ आली तेव्हा पाय मागं घ्यावा लागतो, हे त्या गलवानच्या संघर्षामध्ये दिसलं होतं. नंतर भारतीय लष्करानं पाय होऊन उभे राहिले. त्यानंतर चीन ला सैन्य मागे घ्यावं लागलं, दीर्घकाळ वाटाघाटी झाल्या, वेगळे वेगळे सगळं झालं. तिथं लष्कराच्या बहादुरीमध्ये कुठं कमतरता नव्हती. पण जेव्हा निर्णय घ्यायचा ची वेळ आली तेव्हा राजकीय नेतृत्व निर्णयहीनता दाखवत होतं की काय, असा प्रश्न या सगळ्या तपशिलातून पडतो. आणि निर्णयहीनता दाखवणं हे जे कणखरपणाची जाहिरातबाजी करून सत्तेवर आलेत त्यांच्यासाठी खूप अडचणीचं आहे. इथं खरा मुद्दा आहे. राहुल गांधींना बोलूच का दिलं जात नव्हतं, तर नियम ही त्यातली तांत्रिकता आहे. पण असं स्पष्ट होणं की लष्कर प्रमुख निर्णय मागतायत आणि राजकीय नेतृत्व म्हणजे संरक्षण मंत्री आणि पंतप्रधान निर्णय देत नाहीत असं चित्र देशांसमोर तयार होणं हे या सरकारसाठी अत्यंत संवेदनशील आहे.
जिथं सुरक्षेचा मुद्दा आहे, सुरक्षेविषयीच्या गोपनीयतेचा मुद्दा आहे, तर देशाचा लष्कर प्रमुख आहे माणूस, त्याला सुरक्षेविषयी चिंता नाही आणि तो अशी काही माहिती जाहीर करेल की जी सुरक्षेचे विषयी अडचण तयार करेल, ही शक्यता जवळपास नाही. कारण सीझन्ड सोल्जर असं ज्याला म्हणता येईल किंवा लष्करी अधिकारी असं म्हणता येईल, अशी एम एम नरवणेची यांची झळाळती कारकीर्द आहे. त्यांचे वडीलही देशाच्या संरक्षण दलामध्ये होते, त्यामुळे त्यांना ती एक मोठा वारसा पण आहे. तर ते असं काही करतील ही शक्यता नाही. असं असताना त्या पुस्तकाला रोखून धरलं हा एक भाग आहे. पुस्तकं रोखून धरावं का? पुस्तकात असे कोणते तपशील आहेत की ज्यासाठी ते रोखून धरलं? अशा प्रकारची पुस्तकं रोखून धरणं लोकशाहीमध्ये मान्य करायचं का? असे वेगवेगळे प्रश्न त्याच्यामध्ये आहेत. पण पॉलिटिकल प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे की जेव्हा निर्णय हवा होता तेव्हा देशाचं राजकीय नेतृत्व निर्णय घ्यायचं टाळत होतं किंवा त्या अंतिमतः त्यांनी लष्करावर निर्णय सोपवला. हा पॉलिटिकली अडचणीचा मुद्दा आहे. त्यामुळे ही सगळी कॉन्ट्रोव्हर्सी तयार झाली असं दिसते. आता यातला दुसरा भाग असा आहे की अशा प्रकारच्या मुद्द्यांवर संसदेत चर्चा व्हावी का? आणि म्हणजे लष्करी संघर्ष, त्यातले डावपेच, आता जिथं डावपेचाचा मुद्दा आहे, जिथं गोपनीयतेचा मुद्दा आहे, त्याच्यावर चर्चा होणे हे स्वाभाविक आहे. म्हणजे ते मान्यच करायला पाहिजे. देशाच्या संरक्षणाची तडजोड होईल अशा कुठल्याही मुद्द्यावर जाहीरपणे चर्चा करायचं काही कारण नाही. पण त्याचा अर्थ असा नव्हे की घडून गेलेल्या गोष्टीत आपण कुठं कमी पडलो का? काही त्रुटी राहिल्या का? किंवा तिथं आपली काही बलस्थानं झळाळून उठली का? तर याविषयी मोकळेपणानं चर्चा करायला काहीच हरकत नाही. ती लोकशाही देशातल्या प्रक्रियेचा भाग मानला पाहिजे. त्यामध्ये काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी समोर आल्यामुळं असं काही आभाळ कोसळत नाही. मुद्दा असा आहे की चीनविषयी भारतीय राजकीय नेतृत्व सातत्यानं एक धोका खात आलेला आहे. जे नेहरूंच्या बाबतीत झालं, नेहरूंना 1962च्या चीनच्या युद्धामध्ये नेहरूंची फसगत झाली आणि त्याच्यावर भाजपाले सातत्याने टीका करत आलेत की नेहरूंनी चीनच्या धोक्याकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळं चीनचं सैन्य भारताच्या हद्दीत आलं आणि त्या युद्धामध्ये पराभव पत्करावा लागला. नंतर चीनचं सैन्य मागं पण गेलं आणि त्या सगळ्या काळामध्ये चीन व नेहरूंचा आणि तेव्हाचे त्यांचे संरक्षण मंत्री मेनन यांचा जो नको तितका विश्वास होता, त्यामुळे चीनला विश्वासघात करायची संधी मिळाली. आता हेच जसंच्या तसं गलवानच्या संदर्भात मोदी यांच्या नेतृत्वाला लागू पडतं का? तर गलवान होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग हे एकमेकाला अनेक वेळा भेटले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या देशात गेले होते. त्यांचं जंगी स्वागत झालं होतं आणि या पार्श्वभूमीवर असं म्हटलं जात होतं की हे दोन नेते एकमेकाच्या अतिशय जवळ आले आहेत आणि ते दोघं मिळून कदाचित जगाच्या नव्या रचनेला आकार देऊ शकतील असंही तेव्हा सांगितलं जात होतं. असं इतकं चांगलं वातावरण असताना म्हणजे नेहरूंच्या काळामध्ये हिंदी चीनी भाईभाईचा नारा दिला जात असताना चीननं विश्वासघात केला. मोदींच्या काळामध्ये दोन देश अत्यंत जवळ आले आहेत असं वातावरण असताना चीननं धोका दिला आणि गलवान घडलं. आणि जसा चीनच्या या धोक्याकडे नेहरूंचं दुर्लक्ष झालं असा आक्षेप आला, तसाच पंतप्रधान मोदी यांना चीनचे इरादे ओळखण्यामध्ये अपयश आलं अशा प्रकारचा आक्षेप गलवानच्या संघर्षावेळी घेतला गेला. म्हणजे पॅरल दोन्हीकडं समान आहे. आपण नेतृत्व, पक्ष, नेते बदलले तरी चीनच्या संदर्भामध्ये पूर्ण आकलन होत नाही. ह्या इतिहास पुन्हा रिपीट होतोय. आता चीनचं युद्ध झाल्यानंतर काय झालं, म्हणजे युद्ध संपायच्या आधीच अटल बिहारी वाजपेयींनी मागणी केली होती की संसदेत यावर चर्चा झाली पाहिजे. नेहरूंनी ती मागणी मान्य केली. नेहरू त्यांच्यावरच्या अत्यंत कठोर अशा टीकेला संसदेमध्ये सामोरे गेले. तेव्हा त्यावेळच्या जनसंघाच्याच आणखी एका नेत्यानं असे सूचना पण केली होती की चर्चा आपण इन कॅमेरा करू, म्हणजे देशासमोर सगळे तपशील न्यायचं कारण नाही. पण नेहरू म्हणाले की त्याची काही आवश्यकता नाही, जे काही घडेल ते देशाला कळालं पाहिजे. आणि नेहरूंचे अक्षरशः वाभाडे काढले. त्यात सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी, काँग्रेससह सगळ्या पक्षाचे नेते या टीकेमध्ये सहभागी झाले होते, कारण चीनचा हल्ला हा भारताला खूप मोठा धक्का देणार होता. गलवानच्या संघर्षावेळी मात्र अशा प्रकारची चर्चा संसदेमध्ये झाली नाही, होऊ दिली नाही. संसदीय प्रथा लोकशाहीमध्ये मोकळी चर्चा आवश्यक असते. युद्ध सुरू होताना चर्चा व्हावी की न व्हावी याच्यावर वेगवेगळी मतं असू शकतात, पण जे घडून गेलं त्याच्यावर चर्चा करायला काय हरकत नाही. जनरल नरवणे यांचं पुस्तक प्रकाशित झालं नसलं तरीसुद्धा त्यातले काही अंश बाहेर आले आहेत. त्याच्यावर अनेक वेळा यापूर्वी पण चर्चा झाली आहे. आणि आता राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं संसदेत हा प्रश्न उपस्थित केला, त्यानंतर ते पुस्तक कदाचित भविष्यात कधीच प्रकाशित झालं नाही, तरी ही गोष्ट आता सार्वजनिक चर्चाविश्वात आहे की जनरल नरवणे यांनी गलवानच्या संघर्षाच्या संदर्भात त्या काळामध्ये त्यांचं आणि राजकीय नेतृत्वाचं जे काही कम्युनिकेशन होतं, संभाषण होतं, ते संभाषण
मांडण्याचा प्रयत्न केला आणि त्या संभाषणांमध्ये असं काहीतरी आहे की जे सरकारला अडचणीचं वाटतं. सरकारला जर संरक्षणदृष्ट्या अडचणीचं वाटत असेल तर समजून घेण्याचं आहे. पण सरकारच्या फक्त प्रतिमेशी संबंधित असेल आणि एक कणखरपणाची प्रतिमा घेऊन निघालेलं सरकार आणि ते निर्णय देऊ शकत नाही असा जर मुद्दा असेल तर ते काही फार योग्य आहे असं म्हणता येणार नाही. आणि इथं प्रश्न राजकीय आहे. राहुल गांधींनी त्यांना जरी प्रत्यक्षात तो कोट प्रत्यक्षात संसदेत मांडता आला नाही, त्यांना नियमानुसार नियमावर बोट ठेवून अध्यक्षांनी रोखला आणि भाजपच्या सगळ्या मंत्र्यांनी त्यांना ते करण्यापासून रोखलं. हे जरी खरं असलं तर एक लार्जर पॉईंट राहुल गांधी मांडण्यात यशस्वी झालेत की हे सरकार जनरल नरवणे जेव्हा निर्णय मागत होते तेव्हा निर्णय देऊ शकलं नाही. अशा प्रकारची चर्चा घडवण्यामध्ये राहुल गांधी यशस्वी ठरले आणि राजकारणात अशी चर्चा घडवणं याला खूप महत्त्व असतं. कारण अशी चर्चा सरकारविषयी घडवून मनमोहन सिंग निर्णय घेत नाहीत, ते दुबळे आहेत, अशा प्रकारची चर्चा घडवूनच मनमोहन सिंगांची प्रतिमा रसातळाला नेण्याचं काम त्यावेळच्या विरोधी पक्षानं केलं होतं. आता तसाच एक मुद्दा, म्हणजे तसंच होईल असं नाही, पण तसा एक मुद्दा विरोधी पक्षांच्या हातात लागला आहे. त्या अर्थानं जनरल नरवणे यांचं प्रकाशित न झालेलं पुस्तक अन्य कुठल्याही प्रकाशित झालेल्या पुस्तकापेक्षा अधिक असतं आहे. याचे पुढचे राजकीय परिणाम काय होतील ते आपल्याला पाहावं लागेल. धन्यवाद.